एव्हरीवन, वेलकम टू आवर युट्यूब चॅनल लेट्स लर्न अकॅडमी. तर कशा आहेत बाळांनो तुम्ही सगळे? तर आय थिंक तुम्ही सगळे ओके असणार आहे. तर बघा, आधी मी क्लास 9 आणि क्लास 10 साठी मॅथमॅटिक्सचे लेक्चर्स घेत होतो, पण खूप साऱ्या मुलांची रिक्वेस्ट होती की सर क्लास 8 साठी पण स्टार्ट करा. तर आजपासून आपण क्लास 8 साठी जो मॅथमॅटिक्स तुमचा जो सिलेबस आहे, मॅथमॅटिक्सचा सिलेबस आहे, ओके, जो जेवढेही टॉपिक्स आहे त्यामध्ये म्हणजे फर्स्ट चॅप्टर पासून तर लास्ट चॅप्टर पर्यंत सगळे चॅप्टर्स आपण डिस्कस करणार आहे. प्रत्येक प्रॅक्टिस सेट वाईज आपण डिस्कस करणार आहे बाळांनो. तर आज आपण बघणार आहे फर्स्ट चॅप्टर जो आहे आपला रॅशनल अँड इरॅशनल नंबर. ओके, त्याआधी मी सांगून देतो, जेव्हा तुम्ही माझं लेक्चर अटेंड करताय बाळांनो, तुमचं सगळं फोकस हे माझ्याकडे पाहिजे. सगळं डिस्ट्रॅक्शन दूर ठेवा आणि अशा ठिकाणी बसा की जिथं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. ओके, आणि सोबत एक नोटबुक आणि एक पेन ठेवा. जे क्वेश्चन मी सॉल्व्ह करतोय बाळांनो, ते तुम्हाला माझ्यासोबत तुम्हालाही सुद्धा सॉल्व्ह करायचे, कारण की तुमचीही प्रॅक्टिस झाली पाहिजे, तुमचंही कॅल्क्युलेशन फास्ट झालं पाहिजे बाळांनो. ओके, त्यामुळे आज जो आहे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 यामध्ये आपण सगळ्यात पहिले बेसिक गोष्टी बघूया. बेसिक झाल्यावरती आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करूया. ईच अँड एव्हरी एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. आणि आता थोडं आपण लेक्चर हळूहळू घेऊया, म्हणजे तुम्हालाही व्यवस्थित गोष्टी सगळ्या कळायला पाहिजे. ओके, आणि मराठीमधनं सांगतोय, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये म्हणजे जेवढेही मुलं आहेत, झेडपी स्कूलचे असो किंवा प्रायव्हेट स्कूलचे असो, जेवढेही मुलं महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये आहेत, त्यांच्याकडे हेच बुक असणार सगळ्यांकडे. ह्याच बुकचा पूर्णपणे अभ्यास आपण या लेक्चर्स मध्ये करणार आहे बाळांनो. ओके, तर थोडंसं होऊ शकतं एखाद्या वेळेस माझा आवाज वगैरे कट होऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस व्हिडिओ जर पॉज होऊ शकतो, तर काही हरकत नाही. आता सगळ्या गोष्टी ओके झालेल्या आहेत, तरी तुम्ही मला सांगा. ओके, तर सगळ्यांना माझा आवाज येतोय, तर स्टार्ट करायचं आपलं लेक्चर. सुरू करूया बाळांनो आपलं लेक्चर. सगळ्यांचा फोकस आता माझ्याकडे पाहिजे. ओके, मी तुमचे जे अभिषेक भैया जे सांगणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला आता क्लिअर होणार आहेत. आणि यासोबतच आपल्या ऍप्लिकेशन वरती पण काही मुलं लेक्चर अटेंड करत आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे बाळांनो. तर बघा, फर्स्ट आपल्याला बघायचं आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर. हा जो टॉपिक आहे हा आपल्याला बघायचा आहे. यामधला फर्स्ट प्रॅक्टिस सेट आपण स्टार्ट करूया. आधी बेसिक बघूया बाळांनो, आणि नंतर बघूया आपण काय प्रॅक्टिस सेट. ओके, चला मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिले बघा, आपल्याला एक कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये की नॅचरल नंबर्स काय असतात, होल नंबर्स काय असतात, इंटिजर्स काय असतात आणि रॅशनल नंबर्स काय असतात, ते आपण डिस्कस करून घेऊया आधी, म्हणजे तुम्हाला एक बेसिक गोष्ट कळून जाईल सगळी. तर बघा, थोडंसं लक्ष द्या आता थोडंसं. ओके, आता मी पेन एकदा सिलेक्ट करून घेतो. ओके, आता बघा, सगळ्यात आधी बघायचं बाळांनो आपलं की नॅचरल नंबर्स म्हणजे काय असतात. नॅचरल नंबर म्हणजे काय असतात, तर नॅचरल नंबर म्हणजे असे नंबर्स की ज्यांची स्टार्टिंग जी आहे ना ती 1 पासून होते. किती कशापासून होते? 1 पासून. मग मी म्हणू शकतो इथं इथं आहे आपला 1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर 5, असं असं करत 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 इन्फायनाईट पर्यंत असणार आहे. म्हणजे 5, 10, 100, 200, 5000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, ओके, 15 लाख, असे इन्फायनाईट. आपण त्याचं इन्फायनाईट सिम्बॉल असतं की इन्फायनाईट पर्यंत असू शकतात हे डिजिट. ओके, हे कळालं तुम्हाला? म्हणजे 1, 2, 3 पासून ते लाखो करोडो पर्यंत नंबर चालू असतात. ओके, सेकंड आपल्याला बघायचं की व्हॉट इज मीन बाय होल नंबर्स. आता होल नंबर्स म्हणजे काय असतात, तर होल नंबर्स म्हणजे असे नंबर्स की ज्याची सुरुवात आहे ना बाळांनो, शून्यापासून होते. शून्य म्हणजे काय? झिरो पासून होते. कशापासून होते? झिरो. मग मी लिहू शकतो इथं 0, 1, 2, 3, 4, 5 आणि हे चालतं इन्फायनाईट पर्यंत. 5, 6, 50, 50,000, 50 लाख, 50 करोड असं चालू असतं. ओके, हे कळालं? दोघांमध्ये डिफरंट फक्त एवढाच आहे, लक्षात ठेवायचं की नॅचरल नंबरची स्टार्टिंग ही कधी पण 1 पासून होते आणि होल नंबरची स्टार्टिंग ही 0 पासून होते. ओके, हे कळालं असणार आहे. काही गोष्टी याच्यामध्ये काही अवघड नाहीये, सिंपल आहे. आपण आधी पण याचा अभ्यास केलेला आहे. ओके, आता बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते इंटिजर्स म्हणजे काय असतं ते आपल्याला बघायचंय. आता इंटिजर्स मीन नंबर लाईन. आता नंबर लाईन तुम्ही अभ्यास केली आहे, 5वी ला पण केली आहे, 6 ला पण केली आहे, 7th ला पण केली आहे, 8 ला पण केली आहे. ओके, नंबर लाईन मध्ये कसं असतं बघा, मिडलला 0 असतो आणि इकडे आपण गेलो की 1 पॉझिटिव्ह नंबर, 2, 3, 4 असे नंबर्स असतात आणि इन्फायनाईट पर्यंत असतात. आणि या साईडला आलो की आपण नंबर लाईनच्या इकडे असतात -1, इकडे असतं -2, -3, -4 आणि हे पण इन्फायनाईट पर्यंत असतं. म्हणजे इकडे मायनस असतात आणि इकडे प्लस असतात. हे सगळं माहिती आहे तुम्हाला, बरोबर का नाही? सिंपल होतं, काहीच नव्हतं याच्यामध्ये. मेन आपल्याला बघायचं आहे की हे रॅशनल नंबर म्हणजे काय असतात सर, बरोबर आहे का? रॅशनल नंबर म्हणजे काय असतात, हेच आपल्याला आता इथं बघायचं आहे की रॅशनल नंबर म्हणजे काय असतात. ओके, आता रॅशनल नंबर म्हणजे काय बघा. रॅशनल नंबर म्हणजे सिंपल मध्ये सांगतो, रॅशनल नंबर म्हणजे असतात की ज्यांना आपण m अपॉन n च्या फॉर्म मध्ये लिहितो. आता m अपॉन n म्हणजे काय असतं सर, आम्हाला व्यवस्थित सांगा. तर m अपॉन n म्हणजे कसं असतं की सपोज मी एक्झाम्पल घेतो एखादं, मग तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल. एक्झाम्पल असे बाळांनो, बघा, एक्झाम्पल मी सपोज घेतो आहे की मी म्हटलं की एक्झाम्पल असं आहे की 1/2 घेतलं मी, सपोज 1/2. त्यानंतर मी घेतलं 3/4,
नंतर मी घेतलं 5/6. ओके. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की याला सर आपण डिनॉमिनेटर म्हणतो आणि याला आपण न्यूमिनेटर म्हणतो, बरोबर आहे का नाही? याला आपण डिनॉमिनेटर म्हणतो आणि याला आपण काय म्हणतो, न्यूमिनेटर म्हणत असतो, बरोबर आहे का नाही? इथपर्यंत कळाले सगळ्यांना? आणि लक्षात ठेवायचं, n इज अ नॉट इक्वल टू 0. n हा कधीच 0 असू शकत नाही. n इज नॉट इक्वल टू 0. n हा कधीच 0 असू शकत नाही. असं एक्झाम्पल कधीच होणार नाही. 3/0, 1/0, -3/0 असं कधीच होऊ शकत नाही बाळांनो. कळतंय का? n इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे डिनॉमिनेटरला 0 कधीच राहू शकत नाही, असं लक्षात ठेवायचं. आता ह्या ज्या संख्या आहे ना, ही जे डिजिट आहे, यावरतीच आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे. तो कसा करायचा आहे? आता बघा, मी एक्झाम्पल सांगतो, लगेच आपण प्रॅक्टिस सेटकडे जाऊया. बघा, एक्झाम्पल्स मध्ये असं सांगितलंय तुम्हाला, प्रॅक्टिस सेट जो आहे बेसिक आपण बघूया. बेसिक ऑफ प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये बेसिक आपण सगळ्या गोष्टी बघूया. बेसिक मध्ये काय सांगितलंय आपल्याला, जास्त टेन्शन घेऊ नका. रिलॅक्स मध्ये लेक्चर बघा, तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट समजणार आहे. ओके. फक्त फोकस माझ्याकडे ठेवायचा, मी काय सांगतो त्या गोष्टींकडे, आणि टेन्शन घ्यायचं नाही. ओके. व्यवस्थित आपलं जे माइंड आहे ते उघडं ठेवायचं. ओके. आणि लक्ष द्यायचं फक्त. बघा, कन्सेप्ट मध्ये काय सांगायचंय मला तुम्हाला, की आता एक नाही तर इमेज दिली तुम्हाला. ओके. आता इमेज आपण थोडीशी छोटी करून घेऊया, तुम्हाला मला सांगता येईल. टू शो द रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, टू शो द रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. आता सगळ्यांना माहिती नंबर लाईन ही काय असते. नंबर लाईन, पॉझिटिव्ह नंबर, 0, निगेटिव्ह नंबर्स. त्या नंबर लाईन वरती आपल्याला रॅशनल नंबर शो करायचे. ते कसे करायचे सर, आम्हाला सांगा, आम्हाला माहिती नाहीये. मी आहे ना, तुम्हाला त्यासाठीच आज लेक्चर घेतोय. तुम्हाला कळणार आहे लगेच आज, तुम्ही कसे रॅशनल नंबर जे आहे नंबर लाईन वरती शो लगेच करणार आहे आज. आता थोडंसं लक्ष द्या फक्त माझ्याकडे. बघा, सगळ्यांना माहिती आहे की आपली एक नंबर लाईन असते. आपण नंबर लाईन ड्रॉ करून घेऊया व्यवस्थितपणे. आपण नंबर लाईन करूया, ड्रॉ करूया. मॅथ मध्ये घेऊया आपण स्केल. ओके. स्केल घेऊया, थोडीशी मोठी करूया या स्केलला. अरे रे, सॉरी सॉरी सॉरी, इथं बॅग घेऊया एक. स्केलला काय करूया आपण, थोडंसं इकडे घेऊया. ओके. आणि इथं आपण लाईन घेऊया. ही लाईन घेऊ आपण, थोडीशी मोठी घेऊ, ब्लॅक कलर मध्ये. ओके. चला, आता एक लाईन आपण ड्रॉ करून घेतली बाळांनो, आणि त्यासोबत थोडंसं डिझाईन करूया. डिझाईन म्हणजे कसं, फक्त याला असं इन्फायनाइट पर्यंत पुढे चालत असतील लाईन. ओके. त्यानंतर या साईडला, आता इथं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, इथं पॉईंट घेतला आपण, सपोज 0 घेतला. 0, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ओके. इकडे पण 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता मी अंदाजे घेतला आहे, तुम्ही 1 सेंटीमीटर वरती घेऊ शकता, काही हरकत नाही. ओके. थोडंसं लक्ष द्या, मी याला नावं देऊन देतो. सपोज मी सांगितलं तुम्हाला की हा आहे आपला 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हा आहे आपला 0. ओके. हा नंबर आहे आपला 1, 2, 3, 4, 5 आणि 6. इकडे आलो, -1, -2, -3, -4 आणि -5 आणि -6. आता हे चालू असणार आहे बरं का. 6च्या पुढे पण नंबर्स आहे, आपण फक्त इथपर्यंत घेतले आहे. थोडंसं डिस्कस करूया आपण, थोडंसं डिस्कस करूया. आता थोडंसं डिस्कस करताना बघा, थोडंसं लक्ष द्या. मी परत इथं काहीतरी लिहितो आहे. मी घेतलं, सपोज इथं घेतला मी पॉईंट ए, हा घेतला बी. दिसतंय का हा पॉईंट? कलर वेगळा घेऊ का? चला, कलर वेगळा घेऊया, कलर वेगळा, ब्लॅक कलर घेऊया. हा पॉईंट घेतला मी ए, हा घेतला बी, सी, डी, ई, एफ, हा घेतला जी, एच, आय, जे, के, एल आणि एम. असे मी पॉइंट्स घेतले. आता असे मी पॉइंट्स घेतले. आता मी तुम्हाला क्वेश्चन काय विचारतोय, सपोज मी तुम्हाला क्वेश्चन असा विचारला की मला सांगा रे बाळांनो, की जो आहे 2 हा पॉईंट कुठं आहे, पॉईंट म्हणजे 2 चा कोऑर्डिनेट कुठे किंवा 2 पॉईंट कुठं आहे नंबर लाईन वरती. तुम्ही सांगू शकतात की सर पॉईंट 2 इथं आहे. अरे सॉरी सॉरी, पॉईंट 2 जो आहे ना, पॉईंट 2 तो ह्या इथं दिसतोय, बरोबर आहे का? हे बघा, हा इथं पॉईंट 2 दिसतोय, जास्तच मोठं झालंय. ओके. पॉईंट 2 दिसतोय. नंतर तुम्हाला जर विचारलं की -3 कुठे आहे, तर तुम्ही सांगू शकता की -3 इथं आहे. ओके. जर तुम्हाला विचारलं की 4 कुठे आहे, तर तुम्ही सांगू शकता 4 इथं आहे. बरोबर आहे का? असं तुम्ही सांगू शकतात. पण तुम्हाला क्वेश्चन कसे येतात, की तुम्हाला समजा विचारलं की 7/3 आणि 7/3 जो आहे ना, तो कुठं आहे सांगा, किंवा तुम्हाला विचारलं असं की 7/3 अँड -3/3 कुठं आहे, तर मग तुम्ही कसं सांगणार आहे? -3/3 -3/3
3. ओके, नंतर 5/3. हे पॉईंट्स तुम्हाला नंबर लाईन वरती शो करायचे आहे. तर आपण हे कसं शो करू शकतो हे आपल्याला सांगायचंय. आता तुम्ही म्हणशाल, सर हे तर खूप इझी होतं, हे तर आम्ही लगेच करू शकत होतो, पण आता याला कसं शो करायचं? तर थोडंसं लक्ष द्या. आता हे पॉईंट थोडे जास्त मोठे झाले, मी याला थोडंसं छोटं करून घेतो. ओके, थोडंसं छोटं करून घेतो फक्त, तुम्हाला एकदा लगेच कळून जाईल. हे बघा, आता मी काय करतो आहे, ही नंबर लाईन आहे आपली. सपोज पॉईंट्स खूप मोठे झाले होते त्याआधी, जास्तच मोठे दिसत होते. हे बघा, मी सपोज घेतलं हा 0 आहे, हा आपला 1, हा आपला 2 आणि हा घेतला आपण 3. त्यानंतर इकडे घेतला -1, -2 आणि -3. ओके, आता शो काय करायचं थोडं लक्षात घ्या, की सगळ्यात आधी चेक करायचं की डिनॉमिनेटरला काय नंबर दिलाय आपल्याला. डिनॉमिनेटर सगळ्यात पहिले लक्षात घ्या, डिनॉमिनेटरला आपला 3 आहे, म्हणजे सगळ्यांचं डिनॉमिनेटर कसं आहे, सेम आहे. मग आपण म्हणू शकतो की डिनॉमिनेटर जो आहे, डिनॉमिनेटरला 3 आहे. डिनॉमिनेटरला काय आहे, 3 आहे. मग आपण असं म्हणू शकतो ना, की डिवाइड ईच युनिट बाय 3. मग काय म्हणायचं, डिवाइड ईच युनिट बाय 3. डिवाइड ईच युनिट बाय 3. प्रत्येक युनिटला 3 भागांमध्ये डिवाइड करायचं आहे. आता कसं करायचं थोडंसं लक्ष द्या. आता बघा, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, प्रत्येक भागाला 3 भागांमध्ये डिवाइड करायचं आहे. आता बघा, युनिट म्हणजे काय, 0 पासून 1 पर्यंत हा पूर्ण एक युनिट आहे. याला आपल्याला 3 भागांमध्ये डिवाइड करायचं. मग कसं करणार आहे आपण बघा, मी इथे एक लाईन ड्रॉ करतो आहे, इथे एक लाईन ड्रॉ करतो आहे. म्हणजे 3 भाग झाले बघा, 1, 2 आणि 3 झाले 3 भाग. ओके, त्यानंतर बघा, परत मी काय केलं, इथं पण 2 लाईन ड्रॉ केल्या, इथं पण 2 लाईन ड्रॉ केल्या. अकॉर्डिंग टू आपण तुम्ही करू शकता, इथं पण 2 लाईन ड्रॉ केल्या, इथं पण 2 लाईन ड्रॉ केल्या आणि इथं पण 2 लाईन ड्रॉ केल्या. आता मी या का बरं केल्या, तुम्ही बघू शकता तिथं. हे बघा, यांचं बघा 1, 2 आणि 3 3 भागांमध्ये डिवाइड झालं. इकडे बघा, परत 1 पासून 1, 2 आणि 3 3 भागांमध्ये डिवाइड झालं. 3 भागासाठी मी 2च लाईन दिल्या, का बरं, की ऑटोमॅटिक ते 3 भागांमध्ये डिवाइड होणार आहे. कळतं आहे? त्यानंतर इथं पण काय केलं, 1, 2, 3. ओके, सेम या साईडला पण मायनसला 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2 आणि 3. ओके, असं आपण डिवाइड करून घेतलं. आता आपण इझिली ते दाखवू शकतो. ते कसं, आता बघा, डिनॉमिनेटर चेक केलं, डिनॉमिनेटर हा 3 होता आपला. आता 7/3 आपल्याला दाखवायचंय. मग कसं दाखवू शकतो आपण, तर बघा बाळांनो, 7/3 जर आपल्याला दाखवायचंय ना, आता लक्ष द्या. हे बघा, हा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे हा आहे आपला. याला आपण म्हणू शकतो की 7/3. याला नाव देऊन द्या पॉइंट ए. कळालं का? 0 पासून स्टार्ट केलं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे हा झाला आपला 7/3. सेम घ्यायचं -3/3. -3 म्हणजे कसं, इकडे यायचं. आता बघा, आता -3च्या जागी आपण तो पॉइंट वरती येऊन जाईल. आपण इथं 4 घेऊया. ओके, सॉरी, इथं आपण 4 घेऊया फक्त. तो पॉइंट वरती येऊन जाईल, आपण इथं 4 घेऊया. -4 घेऊया, -4, 3 नको. ओके, -4 कुठे आहे बघा, आता -4 बघा, इकडे या साईडला आहे. आता 0 पासून 1, 2, 3 आणि 4 हा आहे पॉइंट. -4/3 याला नाव देऊन द्या बाळांनो, बी नाव द्या. ओके, सेम 5/3 इकडे येणार आहे. आता 1, 2, 3, 4, 5 हा झाला आपला 5/3. याला नाव देऊन द्या पॉइंट सी. कळालं आहे का? थोडंसं लक्ष द्या मी काय सांगतोय. आपण आधी डिनॉमिनेटर चेक करून घेतला. मग आपण काय केलं, की त्या तेवढ्या डिनॉमिनेटर जो दिला होता 3, आपल्याला 3 दिला होता डिनॉमिनेटर. प्रत्येक युनिटला आपण 3 भागांमध्ये डिवाइड केलं आणि सॉल्व्ह केलं. आता हे मी एक्झाम्पल सांगितलं. आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये. ओके, प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काय सांगितलंय बघा आता आपल्याला. आपण एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. हे बघा 4 एक्झाम्पल आहे, 4 एक्झाम्पल आहे. प्रत्येक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. चला, आता लक्ष द्या थोडंसं. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय तुम्हाला बघा. आता थोडंसं छोटं करून घेतोय ना. ओके, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय दिलंय आपल्याला, आता चेक करा. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितलंय बाळांनो, की आपल्याला काय करायचं आहे, 3/2 त्यानंतर 5/2 आणि त्यानंतर -3/2 हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता चेक करून घ्या बाळांनो सगळ्यात आधी, की डिनॉमिनेटरला काय दिलं, तर आपल्याला 2 दिला आहे. काय दिलं आहे, 2 दिला आहे. मग आपण लिहू शकतो सोल्युशन मध्ये आपण लिहू शकतो, की आपल्याला डिनॉमिनेटर जो आहे, डिनॉमिनेटर जो आहे आपल्याला किती दिला आहे, 2 दिला आहे.
जर का डिनॉमिनेटर टू दिलाय आपल्याला, तर आपण म्हणू शकतो डिवाइड इच युनिट बाय 2. प्रत्येक युनिटला आपल्याला काय करायचं आहे, 2 नी डिवाइड करायचं आहे. मग आपण लिहून घेऊया, डिवाइड इच युनिट बाय 2. प्रत्येक युनिटला आपल्याला 2 भागांमध्ये डिवाइड करायचंय. मग कसं करणार आहे आता बघा. आता मी डायरेक्टली लाईन घेतो. आता बाकी गोष्टी करत बसत नाही. ओके, डायरेक्टली लाईन घेऊया आपण आता. ओके, चला लाईन घेऊया आपण डायरेक्ट. इथं आपण लाईन ड्रॉ करूया. ओके, सरळ दिसते का लाईन? थोडी वाकडी झाली जास्तच. थोडं वरती करू का? ओके, आता चेक करा. ओके आहे. ओके, आता बघा याला आपण काय करूया, प्रत्येकाला 2 भागांमध्ये आता कसं करायचं, सगळ्या नंबर लाईन ड्रॉ करून घेऊया आपण. नंबर लाईन आपण घेऊन घेतली इथं. आता आपण करूया, इथं पॉईंट देऊन देऊया. पॉईंट हा सपोज आहे 0, हा घेतला आपण 1, हा घेतला आपण 2 आणि इथं घेतला आपण 3. ओके, इथं घेतला आपण -1, -2 आणि -3. आता प्रत्येक युनिटला आपल्याला 2 भागांमध्ये डिवाइड करायचं आहे. प्रत्येक युनिटला आपल्याला 2 भागांमध्ये डिवाइड करायचं आहे, तर लाईन एकच ड्रॉ करावं लागेल. तर बघा इथं मी एक लाईन ड्रॉ करतो आहे, म्हणजे 2 भाग झाले. इथं पण एक लाईन ड्रॉ केली म्हणजे 2 भाग झाले. इथं पण एक लाईन ड्रॉ केली म्हणजे 2 भाग झाले. कळतंय सगळ्यांना? आता सेम या साईडला पण करा. या साईडला पण इथं पण एक लाईन ड्रॉ केली, 2 भाग झाले. इथं पण एक लाईन ड्रॉ केली, 2 भाग झाले आणि इथं पण एक लाईन केली, 2 भाग झाले. प्रत्येक ठिकाणी आपण 2 भागांमध्ये त्याला डिवाइड करून घेतलं. सिंपल होतं. आता काय करायचंय, फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायचंय. आता 3/2 कुठे आहे बघा, 3/2. तर बघा तुम्ही सांगू शकता की सर 3/2 हा 0 आहे, हा 0 आहे. 1, 2 आणि 3 याला आपण म्हणू 3/2 आणि नाव देऊन द्यायला A पॉइंट. बघा बरं का किती सिंपल आहे, किती सिंपल आहे. नेक्स्ट बघा 5/2. आता 5/2 कुठे आहे, इथं 0 पासून स्टार्ट करायचं. 1, 2, 3, 4, 5. हा आहे आपला 5/2. हा आहे आपला पॉइंट B. ओके, कळतंय सगळ्यांना? आता बघा -3/2. -3/2 तर या साईडला यावं लागेल, या साईडला. ओके, बघा आता -3/2 कुठे आहे, 1, 2, 3. हा झाला -3/2. याला नाव देऊन द्या पॉइंट C. झालं, आपलं उत्तर झालं. बस एवढंच करायचं होतं, बाकी काही नव्हतं करायचं. सिंपल आहे, काहीच नाही याच्यामध्ये. फक्त आपल्याला हे डिवाइड करता आलं पाहिजे. एकदा तुम्ही डिवाइड केलं बाळांनो, की तुम्ही ऑटोमॅटिकली व्हॅल्यू पुट करू शकता. सिंपल आहे. ओके, चला आता नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया सेकंड नंबरचं. ओके, सेकंड नंबर मध्ये काय दिलंय बघा. आता सेकंड नंबर मध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, की तुम्हाला दिलं 7/5. व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही. 7/5, त्यानंतर -2/5, नंतर -4/5. आधी मी काय करतो, नंबर लाईन ड्रॉ करून घेतो, परत प्रॉब्लेम होतो नंबर लाईन ड्रॉ करताना. बघा आपण घेऊया नंबर लाईन, मॅथ स्केल. स्केल थोडी मोठी घेऊया, इकडे थोडस. ओके, लाईन ड्रॉ करून घेतली आपण. आता याला कट करून देऊया. ओके, इथं आपण देऊया थोडस असं याला कर्सल. ओके, नंबर लाईन वरती सगळ्यात आधी इथं घेऊया 0, इथं घेऊया किती 5 आहे ना, 1, 2 आणि इथं घेऊया 3. इथं घेऊया -1, -2 आणि -3. ओके, आता चेक करून घ्या बाळांनो, की डिनॉमिनेटरला आपल्याला 5 दिलाय. काय दिलं आहे, 5. मग लिहून घेऊया आपण डिनॉमिनेटरला 5 सोल्युशन मध्ये. डिनॉमिनेटर विच इज इक्वल टू 5. जर डिनॉमिनेटरला आपल्याला 5 दिला आहे, तर प्रत्येक युनिटला आपल्याला 5 भागांमध्ये डिवाइड करायचं आहे. किती भागांमध्ये डिवाइड करायचं आहे, 5. मग लिहून घेऊया आपण डिवाइड इच युनिट बाय 5. प्रत्येक भागाला आपल्याला प्रत्येक युनिटला आपल्याला 5 भागांमध्ये डिवाइड करायचं. 5 भागांमध्ये डिवाइड करायचं म्हणजे आपल्याला 4 लाईन ड्रॉ करावं लागेल. 4 त्या कशा, तर बघा सगळ्यात आधी जे आहे ना, हे बघा आता आपण घेऊया आता 1, 2, 3, 4. जर या 4 लाईन ड्रॉ केल्या ना, म्हणजे 5 भाग झाले बघा. ते कसे, हे बघा, हे बघा इकडे बघा. आता 1 हा एक भाग, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. कळतं आहे, 4 लाईन ड्रॉ केल्या म्हणजे 5 भाग तयार झाले. सगळीकडे करायचं, सगळीकडे. ओके, चला सेम सगळीकडे करायचं आपल्याला. आता बघा 1, 2, 3, 4 म्हणजे 5 भाग झाले. 1, 2, 3, 4 म्हणजे 5 भाग झाले.
सेम मायनस मध्ये पण 1 2 3 आणि 4 5 भाग 1 2 3 आणि 4 5 भाग 1 2 3 आणि 4 प्रत्येकाचे आपले आता 5 भाग तयार झाले. आता मी अंदाजे काढतो आहे, तुम्ही स्केल वरती व्यवस्थित घेऊ शकता. आता काय करायचं, फक्त सॉल्व्ह करायचं, बाकी काही नाही करायचंय. आता काही करायचंय का, आता सिम्पली सॉल्व्ह करायचंय. मग कसं करणार आहे आपण बघा, आता सिम्पल वे मध्ये आपण करूया. आता सॉल्व्ह आहे ना, सिम्पल वे मध्ये बघा 7/5 सुरू करा इथून मोजायला. 7/5 1 2 3 4 5 6 7 हा भेटला आपल्याला 7/5. त्याला नाव देऊन द्या पॉइंट ए. दिसतोय ना हा कलर तुम्हाला सगळ्यांना? ओके, दिसतोय ए. त्यानंतर घेऊया आपण -2/5. -2 म्हणजे हा 0 1 2 म्हणजे -2/5 त्याला नाव देऊन द्या पॉइंट बी. खूप सिंपल आहे, आता खूप सिंपल आहे. त्यानंतर -4 हा 0 परत 1 2 3 4 हा झाला -4/5 याला नाव देऊन द्या पॉइंट सी. झालं आन्सर आलंय आपलं. बस एवढंच, बाकी काहीच नाहीये. लेकरांनो, मुलांनो, बाळांनो, तर लक्ष द्या थोडस. आता कळत आहे सगळ्यांना? चला आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट मध्ये पण आपण थोडस लवकर सॉल्व्ह करूया. आता खूप सिंपल आहे. ओके, बघा आता काय करायचं, फक्त 2 पॉईंट शो करायचे आपल्याला. फर्स्ट आहे बघा -5 सॉरी -5/8 -5/8 आणि त्यानंतर 11/8. आता 8 भागांमध्ये डिवाइड करायचं ना, तर लाईन थोडी मोठी घ्यायची आणि पॉईंट्स कमी घ्यायचे. का बरं, की तेवढे आपल्याला डिवाइड करायचे. 8 दिलंय म्हणजे आपण प्रत्येक युनिटला 8 युनिट मध्ये डिवाइड करणार आहे. म्हणजे लाईन आपल्याला 7च ड्रॉ करावं लागणार आहे, तेव्हा ते 8 भागांमध्ये डिवाइड होणार. कसं, तर थोडंसं लक्ष द्या. मी तर नंबर लाईन एकदा ड्रॉ करून घेतो, मग तुम्हाला व्यवस्थित कळेल. बघा, थोडंसं लक्ष द्या आता. ओके, चलो. आता बघा, सोल्युशन मध्ये मी इथे लिहितो सोल्युशन, याचं आन्सर इथे लिहितो. सोल्युशन चेक करून घ्या. डिनॉमिनेटरला किती आहे, डिनॉमिनेटर सेम पाहिजे बरं का. सेम नसेल तर सेम करावं लागेल. बाय एलसीएम मेथड आपण ते सेम करत असतो. आपल्याला पुढे बघायचं आता, थोडंसं लक्ष द्या. आता डिनॉमिनेटरला किती आहे, तर 8 आहे. किती आहे, 8. तर लक्ष द्या, आपल्याला काय करायचं, डिनॉमिनेटरला जर 8 आहे ना, डिवाइड each unit बाय 8. प्रत्येक युनिटला आपल्याला 8 भागांमध्ये डिवाइड करायचं आहे. कळतंय का आता? प्रत्येक युनिटला आपल्याला 8 भागांमध्ये डिवाइड करायचंय. आता मी काय करतो, मला कळालं 8 भागांमध्ये करायचं, तर 0 घेतो, इथं 1 घेतो, थोडंसं लांब घेतो, मग आणि इथं 2 घेऊ आपण, थोडंसं दूर घेऊया. का बरं, की 8 भाग झाले पाहिजे, 8 भाग. ओके, इथं घेऊया आपण -1 आणि थोडंसं लांब घेऊया -2. तरी पण -1 जवळ झालं थोडं, काही प्रॉब्लेम नाही. कळतं इथपर्यंत? आता करूया आपण लाईन्स. आता 8 युनिट मध्ये करायचं तर मग 7 लाईन ड्रॉ करा. 7 म्हणजे 8 भागून जाणार. बघा आता 7 लाईन जर आपण ड्रॉ केला, 7 बघा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे भाग किती आले बघा, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, परत इकडे पण करा, 1 2 3 4 5 6 आणि 7 8 भाग झाले. इकडं 1 2 3 4 5 6 7 8 भाग झाले. 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे प्रत्येकाचे आपण 8 युनिट मध्ये डिवाइड केलं. ओके, एका युनिटला आपण 8 भागांमध्ये डिवाइड करून घेतलं. आता काय करायचं आहे आपल्याला, फक्त आणि फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. तर व्हॅल्यू काय आहे बघा. आता सगळ्यात अगोदर आहे -5/8. मायनस म्हणजे या साईडला. मग बघा 1 2 3 4 5 म्हणजे -5/8. याला आपण नाव देऊया ए पॉइंट. त्यानंतर 11/8. 11 बघा, इकडे आता पॉझिटिव्ह मध्ये येणार 11. पॉझिटिव्ह 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हा झाला 11/8. हा झाला आपला पॉइंट बी. कळतंय का? झालं, बस एवढंच होतं, बस काही नाही. झालं, एवढंच आहे. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? आता या समोर थोडस, किती नंबरचं एक्झाम्पल आहे, 4 नंबरचं हे सांगतो आणि एक तुम्हाला होमवर्क देतो आणि क्वेश्चन नंबर 2 मधला बी आपण बघूया. बघा आता याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, आपल्याला सांगितलं आहे की 13/10 and -17/10 आपल्याला शो करायचं. ओके, तर सगळ्यात आधी जे आहे ना, नंबर लाईन फास्टपणे मी घेतो लगेच, लवकरात लवकर नंबर लाईन आपण घेऊन घेऊया.
नंबर लाईन ड्रॉ करून घेऊया. नंबर लाईनच खूप टाइम लागतो. नंबर लाईनच खूप टाइम लागत असतो. तर चल. अच्छा 11 पर्यंतच केले का? ओके, काही प्रॉब्लेम नहीं. चलो, तुम जाओ अभी, इधर से चले जाओ. हम अभी करेंगे यहाँ पे अपना काम. ओके, चला. इथं मी घेतो 0, इथं मी घेतो 1 आणि इथं घेतो मी 2. इथं घेऊया -1 आणि इथं घेऊया -2. तर सॉल्व्ह करूया थोडंसं आता व्यवस्थित. चेक करा आता. बघा, सोल्युशन मध्ये आपण लिहूया इथं सोल्युशन मध्ये की बघा डिनॉमिनेटरला काय आहे तर 10 आहे. किती आहे? 10. मग लिहून घ्या डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरला किती आहे तर 10 आहे. किती आहे? 10. मग डिनॉमिनेटरचा 10 असेल तर मग काय करायचं? डिवाइड ईच युनिट बाय 10. म्हणजे प्रत्येक युनिटला 10 भागांमध्ये डिवाइड करायचं. डिवाइड ईच युनिट बाय 10. प्रत्येक युनिटला 10 भागांमध्ये डिवाइड करायचं. ओके, 10 भाग म्हणजे आपण 9 घेऊया, 9 लाईन्स ड्रॉ करूया. ऑटोमॅटिकली 10 होणार आहे. मग ते कसं? ते बघा आता मी सांगतो तुम्हाला व्यवस्थितपणे. बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले 10 भाग. 9 लाईन्स ड्रॉ केल्या म्हणजे 10 भाग होत आहे. ओके, बघा आता परत 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, इकडे पण या आता 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ओके, परत 1 2 3 4 5 6 7 8 9. इकडे अंतर जास्त झालं, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही समजू शकता. आता बघा काय दाखवायचं आपल्याला? 13/10. 13/10 कुठे आहे ते दाखवायचं आपल्याला. 13/10. मग इकडे 13 म्हणजे कुठं -13 आहे का? ते प्लस आहे. म्हणजे या साईडला पॉझिटिव्हला. चला मोजूया मग. चला, रेडी? चला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. म्हणजे हा झाला आपला 13/10 सॉरी 13/10 आणि तुम्ही नाव देऊ शकता पॉइंट ए. त्यानंतर -17 म्हणजे या साईडला मायनस निगेटिव्ह. बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. म्हणजे हा झाला 17/10 आणि याला नाव देऊ शकता तुम्ही पॉइंट बी. बी पॉइंट 17/10 -17 सॉरी -17/12 10 10. हे झालं आपलं सॉल्व. इथपर्यंत कळालंय सगळ्यांना? काही डाऊट्स आहे इथपर्यंत? दिसतंय तुम्हाला हे? मी इकडे याच्यामुळे बघत असतो की स्क्रीन त्या साईडला आहे म्हणून तिकडे बघत असतो बरं का बाळांनो, बाकी काही नाही. ओके, चला कळालंय सगळ्यांना हे? ओके, या आता नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट काय आहे तर झाले मी सॉल्व्ह केले, सगळेच सॉल्व्ह केले मी. सगळे मी सॉल्व्ह केले आहे. तुम्हाला सॉल्व्ह करण्याची गरज नाही. आता हा क्वेश्चन थोडा व्यवस्थित बघा, लगेच आपण सॉल्व्ह करणार आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं बाळांनो? तुम्हाला काय सांगितलं होतं? थोडंसं लक्ष द्या आता. तुम्हाला इथं नंबर लाईन दिली आहे. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आणि नंबर लाईन तुम्हाला दिली ना, तर नंबर लाईन चेक करा. तर नंबर लाईन मध्ये बघा हा 0 इथं आहे. त्यानंतर 1 2 3 लाईन्स आणि 4 भाग आहे. 1 2 3 4 इकडे पण बघा 1 2 3 आणि 4 1 2 3 आणि 4. म्हणजे आपण म्हणू शकतो की डिनॉमिनेटरला 4 असणार आहे. बरोबर आहे का नाही? प्रत्येक युनिट जो आहे 4 म्हणजे 4 भागांमध्ये डिवाइड आहे. 4 युनिटमध्ये डिवाइड आहे. तर म्हणजे डिनॉमिनेटरला 4 असणार आहे. इथे तर आपल्याला कळालं. बरोबर आहे का नाही? डिनॉमिनेटरला किती असणार? 4. का? की प्रत्येक जो भाग आहे तो 4, प्रत्येक जो युनिट आहे 4 भागांमध्ये डिवाइड आहे. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? आता लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या फक्त आता. फर्स्ट क्वेश्चन वाचा. व्हिच नंबर इज द इंडिकेट्स बाय पॉइंट बी. पॉइंट बी जो आहे तो कोणता नंबर इंडिकेट करतो तो आपल्याला सांगायचा आहे. पॉइंट बी. आता लक्ष द्या. फर्स्ट क्वेश्चन पॉइंट बी. पॉइंट बी. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर लिहायचं आपल्याला. पॉइंट बी बघायचं. पॉइंट बी. आता लक्ष द्या. बघा आता पॉइंट बी जो आहे ना, सगळ्यात आधी कुठं आहे पॉइंट बी? बघा पॉइंट बी ह्या इथं आहे. इथं इथं दिसतोय का सगळ्यांना पॉइंट बी? आता आपण इथून काय करूया? लेफ्ट साईडला मोजून घेऊया. मग हा झाला 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे 10 नंबरला पॉइंट बी आहे. तर मी असं म्हणू शकतो ना की डिनॉमिनेटरला काय 4 आहे बाळांनो? डिनॉमिनेटरला काय आहे? 4 आहे. तर मग आन्सर येणार आहे आपलं -10/4.
बरोबर आहे का? -10/4 आपलं फर्स्ट आन्सर असणार आहे. का बरं की आपण काय केलं, या साईडला गेलो म्हणजे 10 हा इथं होता बी, ओके, बी या इथं होता आणि डिनॉमिनेटरला 4च असणार आहे. डिनॉमिनेटरला 4 असणार आहे आणि आपण लेफ्ट साईडला मायनस मध्ये गेलो तर -10/4 असणार आहे. काय असणार आहे? -10/4. आय थिंक इथपर्यंत कळालं असणार आहे. सिंपल होतं. आधी पण आपण खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह केले असे. आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय विचारलं? which point indicates the number 3/4 असं लक्षात घ्या. सेकंड मध्ये आपल्याला काय दिलं आहे की असं दिलंय बरं का, मिक्स फ्रॅक्शन दिलं आहे. 1/3/4 कुठं आहे? आता याला जेव्हा सॉल्व्ह करतो ना आपण, सॉल्व्ह करण्याची मेथड असते. आधी इथं करावं लागतं मल्टिप्लिकेशन, मग करावं लागते ऍडिशन. म्हणजे कसं, इथं आपण करतो मल्टिप्लिकेशन, इथं आपण करतो ऍडिशन. ते कसं बघा, मग कसं येणार? 4 into 1 plus 3/4. याला जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करशाल, 4 1 जा 4, 4 plus 3 किती झाले? 7, म्हणजे 7/4. ओके, सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं? मग सेकंड क्वेश्चन जो आहे, सेकंड क्वेश्चन मध्ये 7/4 हा पॉईंट कुठे आहे आपल्याला दाखवायचा आहे. 7/4. तर 7/4 जेव्हा दाखवायचं आहे ना, तर थोडंसं लक्ष द्या. आता आपण बघूया आता 7/4 कुठं आहे. ऑब्व्हियसली 7/4 पॉझिटिव्ह असणार आहे, या साईडला असणार आहे. तर आपण मोजून घेऊया बघा. आता बघा 7/4 मध्ये 1 2 3 4 5 6 7 हा आपला पॉईंट सी वरती. इथं आहे आपला 7/4 बघा, हा इथं आहे 7/4 हा पॉईंट सी वरती. आपण लिहू शकतो पॉईंट सी वरती जो आहे कोण आहे? 7/4 आहे. मग त्यांनी काय, विच पॉइंट इंडिकेट द नंबर 3/4? तर पॉईंट सी आन्सर आहे. काय आहे? पॉईंट सी. इथपर्यंत कळालं? ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ट्रू ऑर फॉल्स दिलाय आपल्याला ते सांगायचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बरं का, थोडं लक्ष द्या. हा क्वेश्चन आपल्या एक्झामला खूप खूप वेळेस आपल्याला विचारला होतो. क्वेश्चन असं दिलाय आपल्याला की त्यांनी विचारलंय आपल्याला, स्टेट द वेदर स्टेटमेंट पॉईंट डी जो आहे थर्ड मध्ये काय विचारलं आपल्याला? पॉईंट डी जो आहे ना, पॉईंट डी जो आहे तो बघा, डिनोटेड बाय द 5/2. तर 5/2 दाखवतो आहे का नाही? 5/2 आहे का नाही? ट्रू ऑर फॉल्स? ओके, ट्रू आहे की फॉल्स आहे सांगायचं आहे. ट्रू ऑर फॉल्स? ट्रू आहे की फॉल्स आहे? म्हणजे बरोबर आहे की चूक आहे, की पॉईंट डी 5/2 दाखवतोय का आपल्याला सांगायचं. आता आपण बघून घेऊया की पॉईंट डी कुठे आहे. आधी सगळ्यात पहिले बघा, पॉईंट डी जो आहे ना, त्याला मी रफ करतो. पॉईंट डी इथं आहे बाळांनो, कुठं आहे? ह्या साईडला. ओके, आता आपण याचं मोजून घेऊया की पॉईंट डी काय म्हणतोय. आता बघा, डिनॉमिनेटरला तर 4 असणार आहे, बरोबर आहे. मग बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे हा काय असणार आहे? 10/4 असणार आहे. काय असणार आहे? 10/4. ओके, पॉईंट डी काय आहे? पॉईंट डी जो आहे काय आहे? 10/4 आहे. मग यांनी तर सांगितलं 5/2 असणार आहे, म्हणजे बरोबर आहे का? तुम्ही म्हणशाल चूक आहे, पण तुमचं चुकलं बाळांनो. का बरं की याला आपण सॉल्व्ह करू शकतो. हा 2च्या टेबलमध्ये जातो, बरोबर आहे का नाही? 2च्या टेबलमध्ये जातो म्हणजे कसं? बघा मी असं म्हणू शकतो, 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10. आलं का 5/2? आलं 5/2? ओके, 2 5 जा 10. म्हणजे हे कसं आहे? हे ट्रू आहे. म्हणजे 5 नंबरचा आन्सर काय असणार आहे? इट्स ट्रू. इट्स ट्रू असणार आहे. कसं असणार आहे? ट्रू. ट्रू म्हणजे काय? हे बरोबर आहे. 5/2 आहे. हे बरोबर आहे. म्हणजे थर्ड स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. काय आहे? बरोबर आहे. ओके. असे आपण पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन जे आहे ना बाळांनो, सॉल्व्ह केलेले आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मधले प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला सांगितलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जे पण विद्यार्थी 8वीला आहे, मग ते ग्रामीण भागामधले असो, झेडपी स्कूलचे असो, का बरं की मराठीमध्ये शिकवतो आहे. सगळ्या मुलांना हे कळणार आहे. ओके. सेमी मीडियमचे असो, मराठी मीडियमचे असो, इंग्लिश मीडियमचे असो, फक्त ते महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी पाहिजे आपले. महाराष्ट्रामधले कोणत्याही कानाकोपऱ्यामधले विद्यार्थ्यांना तुम्ही, जेवढे विद्यार्थी आहे आपल्या क्लास 8चे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ म्हणजे तुम्ही शेअर करा आणि त्यांना सांगा की अभिषेक भैया जे आहे ते क्लास 8चं मॅथमॅटिक्स घेत आहे. तर सगळ्यांनी आपलं ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करा, लेट्स लर्न अकॅडमी, आणि त्यासोबत आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा बाळांनो. ओके, आय थिंक तुम्हाला सगळ्यांना कळालं असणार आहे. थँक्यू सो मच. इथे रिव्हिजन करा. तुम्हाला सगळे क्वेश्चन जे आहे तुम्हाला मी सांगून देतो आणि याची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला शेअर करून देतो. काही प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू सो मच बाळांनो आणि बाय बाय.